नमस्कार मित्रांनो, खरं तर आज तुमच्या समोर येण्याचं कारण जरा वेगळं आहे. कारण की बऱ्याच दिवसापासून आपली भेट नाही झाली किंवा आपलं बोलणं नाही झालं. खरं तर मी बॅकस्टेज माझं काम असल्यामुळे, मी लेखक दिग्दर्शक असल्यामुळे आपल्या कधी समोर बोलणं नाही झालं. म्हटलं आज आपण प्रेक्षकांसोबत समोर बोलूया, जेणेकरून तुमची आणि माझी पण ओळख होईल. तर आपल्या जय खानदेश चॅनलवर जे काही आयरणी गाणे आहेत ते स्वतः मी दिग्दर्शित केलेले आहे, स्वतः आम्ही ते निर्मित केलेले आहे. आणि आज पुन्हा एकदा नव्याने आम्ही जय खानदेश चॅनलवर काही आयरणी गाणे परत नव्याने सुरू करत आहोत. खरं तर आम्ही जय खानदेश हे चॅनल 2021 मध्ये चालू केलं होतं. आणि तेव्हा खरं तर मी मराठीमध्ये शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज किंवा मराठी गाणे असं काम करत होतो. पण मी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामधील सातगाव डोंगरी इथला रहिवासी असून मला वाटलं की आपण आपल्या मायबोलीतलेही आपण गाणे करायला पाहिजे, आपल्या भाषेचंही प्रेम आपण जपायला पाहिजे. त्यामुळे आम्ही आयरणी गाणी बनवण्याचा निर्णय घेतला. ह्या गाण्यामागची जी काही स्टोरी आहे, जे काही घडलं ते सरांनी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. पण मी सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी मोस्ट ऑफ दी लीडला काम नाही करत. खरं तर मला टीमवर्कमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कारण मला असं वाटतं की आपल्या एजिंगनुसार किंवा आपण ज्या ठिकाणी आपलं कॅरेक्टर परफेक्ट जातं अशा ठिकाणी आपण कॅरेक्टर करावं, ही माझी मेंटॅलिटी आहे. माझ्यासोबत काम करणारा विनायक जाऊ, मी, माझी मिसेस क्षितिजा रायटे आणि काही आमचे तंत्रज्ञ कलाकार, आम्ही सगळ्यांनी मिळून डिसिजन घेतलं होतं की आपण आयरणी गाणे पण करायला पाहिजे. खरं तर जेव्हा आम्ही सुरुवात केली होती जय खानदेश चॅनलची, तेव्हा खूप खडतर असा प्रवास होता. आमच्याकडे कुठलंही जास्त बजेट नव्हतं किंवा कुठले जास्त इक्विपमेंट नव्हते किंवा खूप सारं काही आमच्याकडे मोठे मोठे कलाकार नव्हते. सो लीडची हिरोईन मध्ये काम करणं मला म्हणजे मी स्वतः कम्फर्टेबल नव्हते. बट राज सरांचा पण खूप सपोर्ट होता की त्यांनी खूप म्हणजे कम्फर्ट झोन क्रिएट केला होता एक, की करा मॅडम तुम्ही करा. ही इज अ गुड डान्सर. बट माझा डान्स एवढा परफेक्ट नाहीये, म्हणजे मी डान्सर नाहीये ॲक्च्युअलमध्ये, मी ॲक्टर आहे पण डान्सर नाहीये. सो मी थोडीशी लो जात होते त्यांना डान्सिंगसाठी आणि ते ॲक्च्युअलमध्ये डान्सर असल्यामुळे मी थोडंसं त्यांना कमी पडले डान्स देण्यामध्ये. सो त्यासाठी सॉरी. आणि पण नैना मॅडम असतील किंवा अरुणदादा असेल, यांनी सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला. पण आम्ही म्हटलं चला आपण ग्रामीण भागातून का होईना पण ही गोष्टीला सुरुवात करायला पाहिजे. आणि आम्ही आमच्या टीममध्ये विनायक असेल, ऋतुजा असेल, यांना घेऊन आम्ही गाणं बनवण्याचं ठरवलं. आणि तेव्हा आम्ही खूप कमी इक्विपमेंट्समध्ये, खूप कमी बजेटमध्ये ते गाणं शूट केलं. आणि शूट केल्यानंतर योगायोग असा झाला की प्रेक्षकांनी आम्हाला पहिल्याच गाण्याला खूप प्रेम दिलं आणि ते पहिलंच गाणं एका रात्रीतून 3 लाखापर्यंत पोहोचलं होतं. खरं तर आम्हाला खूप आनंद झाला होता की आम्ही खरंच आपल्या खानदेशी भाषेतील पहिलं गाणं बनवलं आणि त्या गाण्याला एवढा उदंड प्रतिसाद भेटला. मी जेव्हा जय खानदेश चॅनल चालू केलं होतं त्याच दरम्यान माझ्या सान्वीचा जन्म झालेला होता. त्याच्यावर जे पहिलं सॉन्ग पडलेलं होतं ते सान्वीच्या जन्मानंतरचं आमचं पहिलं आयरणी सॉन्ग होतं, जे खूप म्हणजे त्याला एका रात्रीमध्ये 3 ते 4 लाखापर्यंत व्ह्यूज गेलेले होते. सो शी इज लकी फॉर अस. आणि सिरियसली ती खरंच आमच्या घरची लक्ष्मी आहे, जो तिचा सपोर्ट आमच्या सोबत आहे. आम्हाला खरंच तेज बघून खूप चांगलं वाटलं होतं. आम्ही पुन्हा एकदा 2-3 गाणे केले आणि त्याही गाण्याला प्रेक्षकांचा तसाच प्रतिसाद आम्हाला मिळाला. पण कालांतरानं 1-1.5 वर्ष झालं आमच्या चॅनलवर कुठलंही आयरणी गाणं आलेलं नव्हतं. पुन्हा काही आर्थिक अडचणी असेल किंवा काही पर्सनल आमच्या अडचणी असेल, त्यामुळे आम्ही गाणे बनवू शकलो नव्हतो. पण मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही आता आयरणी गाणं घेऊन येतोय. खूप खडतर प्रवासातून आम्ही आता हे गाणं बनवलेलं आहे. कारण हे गाणं आमचं पहिल्यांदा आम्ही स्वतःच्या खर्चातून हे गाणं आम्ही बनवलेलं आहे, म्हणजे आम्ही निर्मिती केलेलं आहे. त्यामुळे मला तर वाटतं की जसं तुम्ही मागच्या गाण्यांना आमच्या प्रेम दिलं होतं तसंच तुम्ही याही गाण्याला प्रेम द्यायला पाहिजे. आम्ही त्या बहादरपूर या गावामध्ये खूप छान शूट करू शकलो. तिथले गावातले लोक देखील खूप सपोर्टिव्ह होते. मेंटॅलिटी त्यांची खूप छान होती की ह्या सॉन्गमध्ये आपण काय काय देऊ शकतो, किंवा कोणी कोणाचं घर असेल किंवा मंडपवाले असतील, म्हणजे सगळे लोक असे खूप छान सपोर्ट करत होते. आणि आम्ही म्हणजे दुसऱ्यांच्या भरोशावर त्या गावामध्ये गेलेलो होतो शूटसाठी. बट आम्हाला बिलकुल नाही वाटलं की आम्ही कोणाच्या तरी भरोशावर इथे आलोय. लिटरली असं वाटत होतं की आपलं स्वतःचं हे गाव आहे आणि हे सगळे लोक आपलेच आहे, जे आपल्याला सपोर्ट करताय, एवढी मेहनत घेताय. खूप छान. जय खानदेश चॅनलवर जे आता येणारं गाणं आहे आपलं, ज्याचं नाव आहे खानदेशना बँडवर नाचवू गोरी.
तर हे गाणं 1.5 वर्षापूर्वीच आमचं करायचं ठरलं होतं, पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की काही आर्थिक अडचणीमुळे आम्ही ते गाणं करू शकलो नाही. आता कुठेतरी आर्थिक थोडं प्रबळ झालो, थोडं व्यवस्थित झालो, त्यामुळे आम्हाला वाटलं की आपण आता गाण्याची स्वतः निर्मिती करायला पाहिजे आणि तो आम्ही निर्णय घेतला आणि ते गाणं निर्मिती केलं. आणि गाण्याबद्दल सांगायचं झालं तर अरुणदादांचं आमचं बोलणं झालं होतं की आपण याआधी खूप गाणी केलीत आणि त्या गाण्यांना सगळ्यांना अरुणदादांचे लिरिक्स होते. तर या गाण्यामध्ये काहीतरी वेगळं पाहिजे किंवा काहीतरी नवीन पाहिजे जे लोकांना आवडेल. खरं तर खानदेशना बँडवर नाचू पोरी हे गाणं माझी मिसेस क्षितिजा रायटे हिने लिहिलं होतं आणि त्याबद्दल तीच तुम्हाला सांगेल की तिला ते गाणं सुचलं कसं. तर गाण्याची स्टोरी म्हणजे मी माझ्या डोक्यात अशी आली की जेव्हा मी विकास सरांच्या घरी गेलेले होते तेव्हा त्यांच्याकडे मी पहिल्यांदाच बघितलेलं होतं की असं बँड वगैरे काहीतरी असतं खानदेशी भागामध्ये किंवा फुंडक्याची पद्धत असते हळदीला, खूप वेगळं असतं. माझ्या हॉस्टेलमध्ये खूप साऱ्या मैत्रिणी होत्या ज्या खानदेश भागातल्या होत्या, त्यांचाही खूप सपोर्ट होता. मतलब त्या जेव्हा सांगायच्या ना आमच्या इकडे अशी हळद असते, आमच्या इकडे असं, म्हणजे एक्साइटमेंट होती की काय असते ही हळद. आणि माझ्या नशिबाने माझा नवराच खानदेश भागातला असल्यामुळे मला तिथली हळद काय आहे, तिथल्या प्रथा काय आहे त्या बघायला मिळाल्या आणि त्या प्रथेला अनुसरूनच मी हे गाणं बनवलं. चर्चेमधून तिला ते गाणं सुचलं आणि मग शब्दाने शब्द जुळत गेले आणि ते गाणं लिहिलं गेलं. मग त्यानंतर ठरलं की आता या गाण्यामध्ये लीड ऍक्टर कोण घ्यायचे, याच्यामध्ये ऍक्टर कोण पाहिजे किंवा यामध्ये हिरोईन कोण पाहिजे किंवा हिरो कोण पाहिजे हे आम्ही विचार करायला लागलो. आणि त्यानंतर मग पण माझी वैयक्तिक इच्छा अशी होती की हे गाणं क्षितिजाने लिहिलं, क्षितिजाला या गाण्यातले खूप सारे बारकावे माहिती आहेत किंवा त्या गाण्यातले शब्द काय आणि त्या गाण्याच्या लिहिण्यामागचं बॅकग्राऊंड काय आहे. त्यामुळे मी म्हटलं की बाबा आपण इतर ऍक्टर्स न घेता तू स्वतः याच्यामध्ये काम करावं. आणि ती सुरुवातीला नाहीच म्हणत होती, पण मी खूप फोर्स केला आणि ती त्या गाण्यासाठी रेडी झाली आणि तिने जसं उत्तम कामही त्या गाण्यात केलेलं आहे. त्यानंतर राहिला ऍक्टरचा विषय, तर राज दाभाडे याचं मी गाणं बघितलं होतं लाल ओढणी. तर त्यानंतर मला खूप त्याचं ते गाणं आवडलं होतं. त्याचं एक्सप्रेशन आणि त्याचं जे बॉडी स्ट्रक्चर जातं, ग्रामीण भागातील मुलगा माझ्या ज्या गाण्यासाठी मला जसा पाहिजे होता परफेक्ट तसा तो वाटत होता. त्यामुळे मी त्याला फायनल केलं आणि त्या गाण्यासाठी त्याची निवड केली. राज दाभाडे खरंच खूप ग्राउंड लेवलचा कलाकार आहे. खूप सारा सपोर्ट त्यांनी या गाण्यासाठी केलेला आहे. म्हणजे कुठलाही मी बरेच कलाकार बघितले पण त्याच्यामध्ये कुठला इगो ॲटिट्यूड अशी गोष्ट नाहीये. खूप ग्राउंड लेवलला खरं तर सांगायचं म्हणजे की छोट्या सेटवरच्या गोष्टी असेल, जर तो काही सीन आपला संपला असेल तर आपण काय करतो, शिफ्टिंग करतो, इथून दुसऱ्या सीनवरती आपलं सगळं सामान सगळं साहित्य शिफ्टिंग करतो. तर तो स्वतः सामान आमच्यासोबत शिफ्टिंग करत होता. नाहीतर मग काही कलाकारांचं असतात की चला बाबा मी तर 4-5 हजार रुपये पर डेने मी आलेलो आहे आणि मी कशाला काम करायला पाहिजे, मी ऍक्टर आहे, माझा सीन संपला मी जाणार. पण तसं नाही, त्याने टीम वर्कमध्ये सहभाग घेतला, टीममध्ये तो आला. असं त्याने कधी आम्हाला जाणवू दिलं नाही की तो इथं आर्टिस्ट होता. सगळ्यांसोबत मिळून मिसळून वागत त्यांनी काम केलं आणि शेवटच्या मिनिटापर्यंत त्याने त्या गाण्यासाठी एनर्जी दिली. खरं तर सकाळी 7 वाजता गाणं शूट चालू झालं होतं, तर रात्रीच्या 11 वाजता गाण्याचं पॅकअप झालं. म्हणजे एवढं दिवसभर त्यांनी पण गाण्यासाठी एनर्जी टिकवली होती. खूप छान प्रकारे सगळ्यांनी प्रतिसाद दिला. गाणं हे शूट झालं जळगाव जिल्ह्यामधील पारोळा तालुका आणि पारोळा तालुक्यामधील बहादरपूर गाव आहे. त्या बहादरपूर गावामध्ये गाणं शूट झालं. खरं तर जे बहादरपूर गाव आहे ते खूप सुंदर गाव आहे आणि खूप सुंदर असे तिथं लोकेशन आहे. आणि तिथे जे लोक आहेत, जे आमचे लोकल कोऑर्डिनेटर होते, पंकज सर झाले, सुशील पवार झाले, जे सिंगर आहेत चांगले, तर ह्या लोकांनी आम्हाला लोकलला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी गाण्यासाठी काय काय लागेल, कोणाचं घर लागत असेल, काही साहित्य लागत असेल, ते आम्हाला वेळोवेळी किती उपलब्ध करून देता येईल एवढं त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे आम्हाला खूप साऱ्या मदती झाल्या आणि हे गाणं बनवण्यासाठी आम्ही यशस्वी झालो. तर मित्रांनो, खूप सुंदर गाणं आहे. या गाण्यामागच्या खूप साऱ्या अजून गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला गाणं आल्यानंतर सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही आता आधी येणाऱ्या 5 तारखेला हे गाणं बघा आणि त्यानंतर या गाण्यामागे नेमकं काय घडलं, हे गाणं शूट कसं झालं ऍक्च्युअल मध्ये, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला पुन्हा नव्याने पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत बाय बाय. जय खानदेश, जय महाराष्ट्र. खानदेशी बँडवर नाचव पोरी जी आमची सिच्युएशन होती ती आम्ही सातत्यात आणलेली आहे आणि गाण्याचे बोल काहीतरी वेगळे असावे म्हणून आम्ही खूप सारे नवीन नवीन लिरिक्स त्याच्यामध्ये टाकलेले आहे. खानदेशी भाषा जमायला मला थोडा प्रॉब्लेम होत होता की राईट करायला, की कसे रायमिंग जुळणार किंवा यमक कसे जुळायचे, तर खूप प्रॉब्लेम होत होता. बट अरुण दादा खूप मदत केली. मी पहिले मराठीमध्ये त्याचा ड्राफ्ट रेडी केला होता आणि मराठीचा ड्राफ्ट आम्ही ऐराणी भाषेमध्ये ट्रान्सलेट केला
यांचा खूप सपोर्ट मला त्यामध्ये मिळाला, त्यामुळे मी काम करू शकली, हे गाणं लिहू शकली. आता बघू तुमचा सपोर्ट कसा मिळतोय आम्हाला या गाण्यात.